बुधाची तल्लख बुद्धी करते चौफेर प्रगती. तुमची जन्मतारीख 5/14 किंवा 23 आहे का? तर अभिनंदन, तुम्ही या भूतलावरील बोरिंग हा शब्द नष्ट करणारे आहात. तुम्ही एक वेगळं व्यक्तिमत्व आहात, ज्यांची बुद्धी तल्लख आहे. बोलणं कमाल आहे. आयुष्यात बदल आणि प्रवास हे तुमचं ध्येय आहे. तुम्ही कधीच एका जागेवर, एका योजनेवर किंवा एका व्यक्तीसोबत खूप काळ थांबत नाही. मुळातच तुमचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. सामाजिक, मैत्रीपूर्ण, वेगात विचार करणारे, विनोदबुद्धी प्रबळ, जादुई व्हायब्रेशन, रिस्क घेण्याची क्षमता, एकावेळी अनेक कार्य, अशा अनेक गुणांनी तुम्ही परिपूर्ण आहात. अंकशास्त्रात संतुलन करणारा अंक म्हणजे तुमचा मूलांक 5 होय. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण अंकशास्त्रानुसार मूलांकाचं रहस्य समजून घेत आहोत. आज आपण मूलांक 5चं रहस्य समजून घेणार आहोत. त्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. तसंच व्हिडिओच्या शेवटी काही उपाय सुचवणार आहे. तुमच्याशी संबंधित काही प्रश्न देखील विचारणार आहे, ज्यावरून तुम्ही आपल्या मूलांकाचं मूल्यांकन स्वतः करू शकणार आहात. म्हणूनच व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. मूलांक 5 खूप स्पेशल आहे, कारण तो जास्तीत जास्त अंकांसोबत संतुलन ठेवतो. कोणत्याही अंकासोबत तुम्हाला प्रगतीची संधी असते. त्यामुळे मूलांक 5 हा अंकशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. हे सर्व सत्य असलं तरी काही नकारात्मक गोष्टी प्रत्येकात नक्की असतात. कोणीही त्यातून सुटू शकत नाही. मुख्य बाब म्हणजे तुमचा मूड पटकन बदलतो. तुमच्यात पेशन्स कमी असतात, सातत्य कमी असतं. एक छोटासा सल्ला तुम्हाला देते. फास्ट ठीक आहे, पण फास्ट मिस्टेक करू नका. तुमची काही खास वैशिष्ट्ये आहे, त्या वैशिष्ट्यांना समृद्ध करून आपलं आयुष्य सुखद करण्याची शक्ती तुमच्यात आहे. आता प्रश्न असा आहे की या सर्व गोष्टी मूलांक 5च्या सर्व लोकांमध्ये समान बघायला मिळतात का? तर तसं अजिबात होत नाही, कारण प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. अंकशास्त्रानुसार तर त्यामध्ये मोठा बदल घडून येतो. म्हणजे तुमची तारीख 5 असेल तर तुम्ही पूर्णपणे बुध ग्रहाच्या प्रभावात आहात. कम्युनिकेशनचे तुम्ही राजा आहात किंवा राणी आहात. जर तुमची जन्मतारीख 14 असेल तर तुमच्यावर बुध ग्रहासह रवी आणि राहूचा देखील प्रभाव पडतो. त्यामुळे अर्थातच तुम्ही थोडे प्रॅक्टिकल होतात, थोडं प्लॅनिंग जास्त करतात आणि अचिव्हमेंट करण्याची क्षमता वाढते. तुमचा जन्म जर 23 तारखेला झालेला असेल तर तुमच्यावर बुध ग्रहासह चंद्र आणि गुरुचा देखील प्रभाव असतो. अर्थात बुद्धिमत्ता वाढते, लक वाढतात, बिझनेस माइंड प्रबळ होतं. अंकशास्त्रानुसार 23 ही तारीख अत्यंत सुंदर मानली जाते. हे लोक बुध ग्रहाच्या फॉर्म्युला 1मध्ये जातात आणि आयुष्यात खूप यशस्वी होतात. थोडक्यात 5, 14, 23 या तीनही तारखांचा मूलांक 5 येत असला तरी त्यांच्यामध्ये असा बदल घडून येतो. मित्र आणि सामाजिक दृष्टीने विचार केला असता 5 मूलांक हा जास्तीत जास्त अंकांसोबत मॅच करतो. परंतु बेस्ट फ्रेंड सांगायचं झाल्यास 1, 3, 5, 6 आणि 7 हे अंक सांगता येतील. अंकशास्त्रानुसार 1 म्हणजे सूर्य, 3 म्हणजे गुरु, 5 म्हणजे बुध, 6 म्हणजे शुक्र आणि 7 म्हणजे केतू होय. याशिवाय 4, 8, 9 या अंकांसोबत थोडा संघर्ष होतो. 8 मूलांकाचे लोक तुम्हाला बोरिंग वाटतात. 4 मूलांकाचे लोक तुम्हाला अतिमहत्त्वाकांक्षी वाटतात. तर 9 मूलांकाच्या लोकांचा अग्रेसिव्हनेस तुम्हाला मानवत नाही. तरीसुद्धा 5 आणि 8 या दोघांनी एकत्रित येऊन कार्य करायचं ठरवलं तर बांधकाम क्षेत्रात करता येऊ शकतं. 5 आणि 4 या दोघांची मैत्री झाली तर तुम्ही एखादी फॅक्टरी किंवा एखादं भव्य कार्य करू शकतात. त्यात तुम्हाला प्रचंड मोठं यश देखील मिळू शकतं. कौटुंबिक दृष्टीने विचार केला असता 5 मूलांकाच्या व्यक्तीला घरात वातावरण आनंदी हवं असतं. स्वातंत्र्य हेच तुमचं ऑक्सिजन असतं. तुम्हाला जर घरात प्रेम मिळालं तर तुम्ही घरासाठी खूप काही करतात. नात्याबद्दल तुम्हाला आदर असतो. तुम्ही त्यांना योग्य स्पेस देतात. नात्यामध्ये आनंद निर्माण करण्याची कला तुमच्यात नैसर्गिक असते. शैक्षणिक दृष्टीने विचार केला असता तुम्ही
क्विक लर्नर आहात. तुम्ही कोणतीही गोष्ट पटकन शिकतात. भाषांवर, मार्केटिंगवर, मीडियावर तुमची पकड असते. एखाद्या गोष्टीचं पॅशन असेल तर तुम्ही रात्री देखील झोपत नाही. ते कार्य पूर्ण होईपर्यंत सतत तुम्ही कार्यामध्ये मग्न राहतात. क्लासरूममधील अभ्यास तुम्हाला फार आवडत नाही, मात्र रिअल लाईफ लर्निंग हे तुम्हाला आनंद देत असतं. परीक्षेमध्ये किती गुण मिळाले हे तुम्हाला महत्त्वाचे वाटत नाही, तर कौशल्य किती आहे याला तुम्ही यश मानतात. विवाहाच्या दृष्टीने विचार केला असता 5 मुलांकाच्या व्यक्तीचं प्रेमविवाह जास्त होतात, कारण तुम्ही बुद्धिमत्तेकडे, सौंदर्याकडे आकर्षित होतात. तुम्हाला रोज नवीन एक्साइटमेंट हवी असते, नवीन अनुभव हवा असतो. मात्र या सगळ्यांमुळे ओव्हर फ्लर्टिंग होतं किंवा ब्रेकअप देखील होतं. मुलांक 5साठी योग्य जोडीदार म्हणजे 1, 3, 6, 7 होय. 8 आणि 4 सोबत थोडं कठीण होतं, कारण 8मध्ये नियंत्रणाची समस्या येते. तर राहू हा 4 मुलांकाचा स्वामी आहे. तिथे गैरसमज जास्त निर्माण होतात. त्यामुळे 5 मुलांकाच्या जातकांनी शक्यतोवर 8 आणि 4 मुलांकाच्या जातकाशी विवाह करू नये. करिअर दृष्टीने मुलांक 5ची व्यक्ती ही स्टार्टअप सुरू करणारी असते, बिझनेस करणारी व्यक्ती असते. मीडिया, TV लाईन, यूट्यूब, मार्केटिंग, सेल्स या गोष्टी तुम्हाला आवडतात. तुम्ही इन्फ्लुएन्सर असतात, प्रवासाची आवड असते, त्यामुळे हे सर्व व्यवसाय तुम्हाला मानवतात. पैशांच्या बाबतीत तुमचे विचार जरा वेगळे आहेत, जे इतरांना फार मानवत नाही. तुमचे विचार असे असतात की पैसा पटकन कमवा, पटकन खर्च करा, पटकन विसरून जा आणि पुन्हा कमवण्याच्या मागे लागा. त्यामुळे अनेक वेळा आयुष्यात अस्थैर्य निर्माण होतं. प्रायोरिटीमध्ये तुम्ही स्थैर्यापेक्षा बदलाला अधिक महत्त्व देतात. तुमच्यासाठी लकी भाग्यांक जर विचार करायचा झाला तर 5, 6, 1, 3 हे भाग्यांक लकी ठरतात. शुभ रंगाच्या दृष्टीने हिरवा किंवा लाईट ब्ल्यू रंग तुमच्यासाठी लकी आहे. शुभ वाराच्या दृष्टीने बुधवार तुमच्यासाठी भाग्योदयकारक ठरतो. साधारणपणे वयाच्या 23व्या, 32व्या, 41व्या किंवा 50व्या वर्षी तुमचा मोठा भाग्योदय होतो. मुलांक 5च्या व्यक्तीचं वागणं एका विशिष्ट प्रकारचं असतं. ते असं का वागतात हा प्रश्न अनेकांना पडतो. याला कारण म्हणजे बुधग्रह होय. बुधाला ग्रहांचा राजकुमार म्हटलं जातं. तो युवा आहे. त्याच्या मेंदूमध्ये हायस्पीड इंटरनेट सुरू असतं. एकावेळी अनेक विचार सुरू असतात. मुलांनी लहान वयात जसं असावं तसं मुलांक 5ची व्यक्ती असते. त्यांना प्रत्येक मिनिटाला नवीन आयडिया सुचते. बुधाचा प्रभाव असल्यामुळे हे वेगळंपण खूप मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतं. तुम्ही स्वतः कंटाळत नाही आणि तुमच्या सोबतच्या व्यक्तीला देखील कंटाळू देत नाही, हे देखील तुमचं एक वैशिष्ट्य सांगता येईल. हे लोक संपर्कातून उत्पन्न वाढवतात. अनेक वेळा घाईत घेतलेल्या निर्णयामुळे नुकसान होतं. चुकीच्या ठिकाणी शॉपिंग करतात किंवा चुकीची शॉपिंग करतात. प्रवासावर मोठा खर्च करतात. नवीन देश, नवीन कल्चर तुम्हाला बघायला आवडतं, तिथे देखील तुमचा खर्च होतो. उपायांच्या दृष्टीने तुमच्यासाठी फिरोजा हे ब्रेसलेट अतिशय उपयुक्त ठरेल. बुधवारचं व्रत तुम्ही करू शकता. दारापुढील तुळशीची पूजा तुम्ही दररोज करायला हवी. तुमच्यासाठी एक छान मंत्र आहे. ओम ब्राम ब्रीम ब्रोम सह बुधाय नमः या मंत्राचा तुम्ही दररोज किमान 11 वेळा आणि बुधवारी 108 वेळा जप करा. ग्रीन ॲव्हेंच्युरियन ब्रेसलेट देखील तुमच्यासाठी उपयुक्त ठरतं. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, एकाग्रता वाढेल, त्यातून धन देखील आकर्षित होऊ शकतं. या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून ते नक्की करा. तुम्ही मुलांक 5 आहात, इतरांपेक्षा वेगळे आहात. आपण तुमची एक छोटीशी टेस्ट घेऊ. तुम्हाला 10 रॅपिड प्रश्न विचारा. मी तुम्हाला प्रश्न विचारेल, उत्तर कमेंटमध्ये लिहा. म्हणजे प्रत्येक प्रश्नानंतर व्हिडिओ पॉज करून कमेंटमध्ये हो किंवा नाही असं उत्तर लिहा आणि पुढील प्रश्न ऐका. संपूर्ण रॅपिड फायर प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर तुमचा स्कोर किती आला ते देखील लिहा. प्रश्न क्रमांक 1. तुम्ही ग्रुप लीडर आहात की ग्रुप एंटरटेनर? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहा. प्रश्न 2. तुमचे ब्रेकअप किती झालेत, 1 की 5? उत्तर कमेंटमध्ये लिहा. प्रश्न 3. तुम्ही पटकन उत्तर देतात की अचानक गायब होतात? उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा.
प्रश्न 4, शॉपिंग करताना तुम्हाला नेमका काय प्रश्न पडतो? 1 घेऊ, 2 घेऊ की 3चा विचार करू? प्रश्न 5, स्वातंत्र्य मिळालं तर संपूर्ण जग फिरावं की भारत फिरावं? तुमची इच्छा काय? उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. प्रश्न 6, तुम्ही इमोशनल आहात, संवेदनशील आहात की विनोद बुद्धीचे आहात? प्रश्न 7, मित्रांमधील कोणत्याही प्लॅनिंगमध्ये पहिला नंबर तुमचा असतो का? उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. प्रश्न 8, तुम्ही दीर्घ फोन कॉल करतात की फक्त मेसेज करतात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. प्रश्न 9, पार्टी असल्यास तुम्ही सतत पहिल्या नंबरवर तयार असतात का? आणि प्रश्न 10, ब्रेकअप झाल्यानंतर साधारणपणे किती दिवसात तुम्ही स्वतःला सावरून घेतात? 1 महिन्यात, 3 महिन्यात की 5 महिन्यात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. या प्रश्नांची जी उत्तरं येतील त्यावरून तुम्ही मर्क्युरी मॅजिक आहात हे तुमच्या लक्षात येईल. आणि कमेंटमध्ये लिहा की येस, आय एम मर्क्युरी मॅजिक. 2026 वार्षिक राशी भविष्य मुलांक 5साठी नेमकं काय याबद्दल आपला सविस्तर व्हिडिओ आलेला आहे. तुम्ही बघितला असेल. बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता जाऊन नक्की पहा. अशा प्रकारे मुलांक 5चं रहस्य समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात पुढील अंकाचं रहस्य आपण समजून घेणार आहोत. शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.